शर्या काय झालंय काय? अगं आज बिंदू राणीची म्हणजे माझ्या आवाजातली पहिली अनाउन्समेंट आहे ना, ती ऑन एअर जाणार आहे. अच्छा, म्हणून तू बाहेर घेऊन आलीस का? हो. लाव 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 लाव. वही आवाज वही अंदाज, यानी कि कलाकार श्रुति आपके साथ. गुड इवनिंग मुंबईकर्स. और अभी आपके लिए भी एक रानी आने वाली है. वेल तुम्ही वाट बघत होता की कोण आहे ती, कोणता शो लॉन्च होणार आहे. सो फायनली आज तुम्हाला हा शो जो आहे तो ऐकू येणार आहे, तिचा आवाज ऐकू येणार आहे. मतलब वो ऐसी रानी है जो बिंदु यानी बिल्कुल पॉइंट वाली बात करती है. मैं बात कर रही हूँ बिंदु रानी की. यस यस. तर ऐकूयात तिचा आवाज. हॅलो एव्हरीवन. प्रेम, इश्क, मोहब्बत, फरेब, धोका आणि अजूनही बरंच काही. नफरत से इश्क तक और अय्या से इश्क तक, वय, वजन, उंची यांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रेमाची भाषा शिकवणारा, तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा, तुमचं बोट धरून प्रेमाचे धडे गिरवणारा आगळा वेगळा असा पहिला शो बिंदु रानी की पाठशाला. बोले तो आपका एडमिशन शुरू होने वाला है. टीचर कौन? मैं बिंदु रानी. बिंदु यानी पॉइंट वाली बात करती हूँ. हाय, तो हो गया ना इस आवाज से आपको प्यार. मैंने कहा था ना. तो उसका करो इंतजार करणार आता की तुम्हाला रोज भेटणार, रोज गप्पा मारणार. आणि तोपर्यंत ऐकत रहा अतरंगी रेडिओ. स्टे ट्यून्ड इन. मस्त झालंय ना? खूप छान खूप छान. किती छान बोलतेस तू. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. शन्या, तुझं हे यश बघून ना खरंच खूप बरं वाटतंय मला. हे फक्त तुझ्यामुळे आणि बोक्यामुळे. काही काय बोलतेस? नाही सिरियसली. तुझी मेहनत आहे, उगीच काहीतरी सांगू नको. काय बोलतेस तू? तू विचार कर ना, आता माझ्या आयुष्यात जे काही घडतंय, म्हणजे आता पहिले सीईओ झालो, मग त्याच्यानंतर बिंदु राणी, आता ऍक्टिंग सुद्धा, सगळं तुमच्यामुळेच तर घडतंय. हे बघ शन्या, तुला ऍक्टिंग करताना बघून मला खूप मजा येणार आहे, पण मी मात्र नर्वस झाली खूप. मला नाही नर्वस झालीस तू. तू मनात आणलंस तू काहीही करू शकते, तुला सुद्धा माहितीये. ऍक्टिंग काय चीज आहे, ठीकच आहे यार. आणि मी आहे ना सोबत, तू घाबरते कशाला? तू आतापर्यंत मला सांभाळून घेतलंस, आता मी तुला सांभाळ. मला एक्सक्यूज मी. काय? सॉरी, तुम्ही काही महत्वाचं बोलत नाही आहात ना? नाही. नाही, कारण मला महत्वाचं सांगायचंय. काय? मी आत्ताच आपल्या मॅजिक डिरेक्टरशी बोललो आणि त्यांना आपलं सासूचं कास्टिंग आवडलंय. का? हो, ते खरंच ते खुश झालेत. नाही. वहिनी प्लीज, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि ते म्हणाले की आता फक्त जावयाचं कास्टिंग बाकी आहे, त्याच्यासाठी मी 1-2 आर्टिस्टशी बोलून बघतो म्हणून. ओके. ते सगळ्यांना सांगायचं ना आतमध्ये जाऊन. चला. नाही, या बाबतीत मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. हा सौमित्र, अगं तुला ऐकून घ्यावं लागेल जेनी, कारण तू वेड्यासारखं बोलतेस. तुम्ही काय वेड्यासारखं बोलतेय? अरे यू डोंट अंडरस्टँड व्हॉट. तुम्ही या ऍड मध्ये आल्यानंतर ना ऍडचं कम्प्लीट चित्र चेंज होणार आहे. चित्र म्हणजे ते विचित्र होऊन जाणार हे कळत नाही का तुला? ही काय बोलते बघ. अरे जावयाचा रोल मी करायचा. अगं सगळं हौशी नाटक मंडळींसारखं वाटेल का ते? काहीतरी प्रोफेशनल वाटायला पाहिजे की नाही? आणि या दोघींचं ठीक आहे, या दोघी राधिका मसालेच्या ब्रँडचा चेहरा आहे ना, ह्या दोघी जाहिरातीत असणं हे ठीक आहे, एक वेळ चालून जाणार आहे. मुळात त्या असायलाच पाहिजेत. पण आपण काय, माझा आणि राधिका मसालेचा काही संबंध आहे का? कसं वाटेल ते? काय बोलते ही? नाही, मी मॅम काही ऐकून घेणार नाहीये. आय डोंट नो, जावयाचा रोल यांनीच करायला पाहिजे. नो. तिला सांग काय बोलते बघ. जेनी, सौमित्र बरोबर बोलतोय. घे. मॅम काय, जसं माझं आणि शनायाचं नातं लोकांना माहितीये ना, तसंच त्यांचं आणि माझं नातं सुद्धा लोकांना माहितीये. माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया. मी जावयाचा रोल करतो. हो कर ना, तू कर. तू जावयाचा रोल कर, मी मुलीचा रोल करते. हा, आणि तो बाहेर उभा आहे ना, तो भोली सुरत, त्याला आपण मामा करायला सांगू. आपण सगळे एक एक कॅरेक्टर करूयात. हा, नाही आपणच करूयात. आणि ऑडियन्स म्हणून आपण आपली ऍड एकटेच बसूयात बघून. हा, कोणाला नको दाखवायला. चालेल तुला? ओके. बरं झालं जेनी, हे तूच बोलतेस आत्ता, आणि मगातपासून मी हेच तुला समजावायचा प्रयत्न करतोय. हाच तर माझा मुद्दा आहे ना यार. हे सगळं हौशी नाही वाटता कामा. हे बघ, प्रोफेशनल प्रेझेंटेशन व्हायचं असेल ना, हे बघ श्रेयस, तू हर्ट होऊ नकोस. तू काय, मी काय, आनंद काय, मुद्दा नाही हा की आपण जावयाच्या रोलसाठी सूट होतोय की नाही. मुद्दा हा आहे, ते जर प्रोफेशनल वाटायला हवं असेल तर त्याचं प्रेझेंटेशन पण तसं असायला पाहिजे. हो, म्हणूनच मला त्या म्हणजे एक आयडिया आली आहे, पण नको, मी ती आयडिया सांगितली तर प्रचंड विरोध होणार आहे मला माहितीये. काय झालं म्हणजे? काय सुचलंय तुला ते तर सांग. जाऊ दे, मी ते डोक्यात डिलीट करून टाकली. भयंकर आयडिया, कारण ती विरोध होऊ शकतो प्रचंड त्याला. आता सांगा ना आयडिया काय? नाही सांग, काय मनात आलं होतं तुझ्या?
मी आयडिया सांगतो, पण त्याआधी मला एका व्यक्तीबरोबर डिस्कस करायला आवडेल ती आयडिया, मग मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, जा मग तुम्ही लवकर बाहेर डिस्कस करून या. जा गो. नाही, मला ती आयडिया राधा बरोबर नाही, शनाया तुझ्या बरोबर डिस्कस करायला आवडेल. माझ्यासोबत त्याला काहीतरी कारण आहे म्हणून. नाही, जा तुम्ही. पण मला जरा भीती वाटते. तुम्ही दोघं जण जाणार, डिस्कस करणार, म्हणजे नक्कीच काहीतरी वेडे पण असणार. नाही, आयडिया आहे थोडीशी वेड्यासारखीच आहे, पण घाबरण्यासारखं काही नाहीये. मी सांगतो शनाया बरोबरच का डिस्कस करायचं हे पण आल्यावर सांगतो. 2 मिनिटं द्या आम्हाला, 2 मिनिटं. लटोरी चल. बोल बोल बोल, काय बोलायचं होतं? शनाया सिरियसली प्लीज. सॉरी. हे बघ, मी आता जे तुला सांगणार आहे ना ते राधा कधीच ऍक्सेप्ट करणार नाही, म्हणून मी तुला इथे बाहेर घेऊन आलोय. आणि तुझ्यावर मी अजून एक जबाबदारी टाकणार आहे. मी जे तुला सांगणार आहे तेच तुला आज जाऊन राधाला सुद्धा पटवायचं आहे. पण असं काय जर मी पटवल्यावर पटणार आहे तिला, आणि त्याआधी मलाही पटलं पाहिजे. माझा केस आहे की नाही? सिरियस सिरियस ओके सिरियस. शनाया, आता ना आपल्या आवडीनिवडीपेक्षा ना कंपनी आणि कंपनीला होणारा फायदा जास्त महत्वाचा आहे, हे लक्षात घे प्लीज. हे बघ, मला जी आयडिया सुचली ना त्याने कंपनीला नक्की प्रॉफिट होणार आहे. कारण ऍड बनवताना लोकांच्या आवडीनिवडीचा पण विचार करायला लागतो ना आपल्याला. आणि मला असं वाटतंय जो थॉट मी ऍड मधून मांडायला जाणार आहे तो लोकांना आवडेल आणि नक्की प्रॉफिट होईल. काय बोल आता पटकन. शनाया, आपण जी ऍड आता डिझाईन करतोय त्यातल्या जावयाच्या रोल बद्दल आपली चर्चा चालू होती. त्या जावयाच्या रोलसाठी आपण गुरुनाथला विचारलं तर काय? काय तू ना पटकन रिॲक्ट होऊ नको, शांतपणे विचार करू बघ. हे बघ शनाया, तुमच्या तिघांच्या नात्याबद्दल लोकांना व्यवस्थित माहिती आहे. आता तुम्ही तिघे एकमेकांचे कोण आहात हे सुद्धा माहिती आहे. त्यातून आता मीडियामध्ये जी काही चर्चा सुरू आहे त्यामुळे तुम्ही तिघेही फेमस झालेला आहात. तुम्ही तिघं जर ऍड मध्ये दिसलात तर लोकांमध्ये काय चर्चा सुरू होईल हे लक्षात घे. तुला आठवतंय मध्ये मीडिया समोर गुरुनाथने मी राधिका मसाले बंद करून दाखवतो असं आव्हान दिलं होतं. ज्या राधिका मसाले कंपनीच्या नावावर तू एवढ्या उड्या मारतीयस ना, नाही ती कंपनी बंद करून दाखवली ना, नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही मी, कळलं? आणि तोच गुरुनाथ सुभेदार जेव्हा राधिका मसालेच्या ऍड मध्ये दिसतो तेव्हा आपोआप लोकांमध्ये चर्चा सुरू होणार. हा, मग ती पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, काही असेल, पण या सगळ्यामुळे लक्षात काय राहणार तर राधिका मसालेची ही जाहिरात, आणि ती महत्वाची. यामुळे आपल्या कंपनीला प्रचंड फायदा होणार आहे, डेफिनेटली प्रॉफिट होणार आहे. हे लक्षात येते का तुझ्या? आणि जिने जे काही स्क्रिप्ट लिहिलंय त्यानुसार मला एक लाईन पण सुचली. गोड संसारासाठी थोडंसं तिखट व्हावं लागतं, किंवा गोड संसारासाठी थोडंसं तिखट खावं लागतं, त्यासाठी घ्या शनाया मसाले. कशी आहे लाईन? खरंच भन्नाट आयडिया ही. आवडलं ना तुला? पण पास. हो, आणि लाईन पण खूप कॅची आहे तुझी. आणि मला जर सीईओ म्हणून विचारशील ना तर मला पटतं हे. आणि मी आता फक्त ऍडच्या रीचचा आणि कंपनीला मिळणाऱ्या प्रॉफिटचा विचार करते. असं का बोलतेस? पण ते मी ऍक्टिंग करून बघत होते. पण आज जाऊन तुला हेच राधाला पटवायचंय, कारण ती कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीये. हे गुरुनाथचं नाव जरी काढलं ना तरी ती भडकणार आहे. हा यार, आपण किती प्रॅक्टिकली विचार केला तरी ती इमोशनली विचार करणार ना. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. नाही, आणि आपण दुसरा प्रॉब्लेम लक्षात घेत नाही. हो, गुरुनाथचं काय? तो कशाला राधिका मसाल्याच्या जाहिरातीत काम करायला तयार होईल? त्याची तू काही काळजी करू नको, त्याचं मी काय करायचं ते बघते. नो वरी. आता फक्त प्रश्न आहे राधिकाला पटवण्याचा. हो ना, राधाला पटवणं ही आधी सुद्धा माझ्यासाठी टास्कच होती, आता सुद्धा टास्कच आहे. ते काही बदलतच नाहीये. एक आयडिया आली. मग सांग ना. तुला आठवतंय राधिकाने मला राधिका मसाल्याचे सगळे राईट्स दिले होते, म्हणजे जे काय डिसिजन आहे ते मी घेणार आता. पण त्याचं काय ते? अरे मी विचार करते त्याच अथॉरिटीचा आता आपण यूज करू शकतो ना. मी तिला सांगते सीईओ म्हणून मला हे डिसिजन पटलंय आणि हाच आपल्या ऍड मध्ये असणार आहे. डन. आयडिया चांगली आहे आणि योग्य वेळेला पण सुचली आहे तुला. आपण डायरेक्ट पंगा होईल ग राधाशी. पण हरकत नाही, कंपनीचा फायदा असेल ना तर काही हरकत नाही. आपण आधी राधाला पटवण्याचा प्रयत्न करूया. पण नाहीच ऐकलं तर मी बघते काय करायचं. नो वरी. नक्की? येस. ओके, बरं आता आपण आज जाऊ तेव्हा ती करत आत येऊ नकोस. आपण काहीतरी बाहेर सिरियस चर्चा केली हे कळू दे त्यांना. सिरियस. सिरियस. हाय माया. बोल गुरु. मी म्हणजे नुसतं बघतच बसणार आहेस की काही बोलशील सुद्धा? वाव, सांग ना, कशी दिसते मी? इतकी सुंदर दिसतेस ना की तुझ्याकडे फक्त पाहतच राहावं असं वाटतंय ग. थँक्यू सो मच. बाय द वे, तू काय करतोयस? नाही, काही विशेष नाही.
नाही म्हणजे फ्री असशील तर तू सुद्धा आउटफिट्स ट्राय करून घे ना, म्हणजे काही करेक्शन्स असतील तर आताच करता येतील आणि मग उद्या लोकेशनला काही प्रॉब्लेम सुद्धा होणार नाही, है ना? माया, बोल. नाही, मला ना आता जरा टेन्शनच झालंय. काय? कसलं टेन्शन आलंय तुला? अगं तू एवढी सुंदर दिसतेस की तुझ्या बाजूला मी कसं दिसेल असंच माझ्या डोक्यात येते सतत. वेड आहेस का गुरु? काय म्हणजे मगापर्यंत हा विचार मीच करत होते की मी सूट होईन ना तुझ्या बाजूला. अरे बघ, म्हणजे आपण विचारही किती सिमिलर करतो नाही? नाही म्हणजे नुसता विचार आणि दिसणंच नाही तर इतरही बऱ्याच गोष्टीमध्ये आपण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतो. दॅट्स वाय वी आर इन लव्ह विथ इच अदर, यु नो. आणि परफेक्टली मेड फॉर इच अदर आहोत आपण. आणि हीच केमिस्ट्री उद्या दिसली पाहिजे फोटोशूट मध्ये. बरं, अजून काही विचार केलायस का तू शूट बद्दल? आता काय विचार करायचा आहे? आता आपण दोघं मॉडेल आहोत आणि केड्या फोटोग्राफर, त्यामुळे जे काही करायचं तोच करणार ना. आपल्याला काय करायचंय? नाही म्हणजे तसं नाही, फॅन्टसीज असतात ना फोटोशूटच्या बाबतीत, सो त्या वाईज विचार केलायस का असं म्हणते मी. माया, आता तू जशी दिसतीयस ना, तू प्लीज फॅन्टसीज बद्दल नको ना बोलूस. नाही तर आपलं ना कॉल संपणारच नाही, असं रात्रभर चालू राहील. बरं आपण उद्या भेटल्यावर बोलूया, ओके? मी सुद्धा आवरून घेते. बाय. आय लव्ह यू माया. आय लव्ह यू टू. काय काय तुम्ही काय निवांत रमत गमत आला? मी कधीची वाट बघतोय, आवरून येते म्हणाला, एवढा वेळ लावला का? माझी का वाट बघताय? मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं मला नाही बोलायचं. आहे. एक मिनिट, तुम्हाला काही ऑप्शन नाही देते मी, कळलं ना? शनाया यायच्या आधी मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. हे बघा, आज तुम्ही जे काही वागलात ना ते अत्यंत चुकीचं होता. एक मिनिट, मी कसं वागायचं म्हणजे मी चुकीचं वागते की बरोबर वागते हा माझा प्रश्न आहे, हे तुम्ही नाही सांगायचं मला, कळलं ना? आणि एक मिनिट, हा एक कळत नाही, तुम्ही मी आणलेले कपडे कुठे ठेवले? तो कुठे म्हणजे माझ्याकडे आहेत. म्हणजे काय? त्याला काय झालं? ओरडू नका ना. हो, एक मिनिट, तुम्ही मायाला सांगितलं हे शनूबेबीचे कपडे आहेत, शनूबेबीला काहीतरी वेगळंच सांगणार, म्हणजे मायाला तुम्ही एक सांगता, शनूबेबीला काय घोळ आहे मला नक्की आत्ताच्या आत्ता कळायला पाहिजे. शांत व्हा, तुम्ही आधी माझं ऐकून घ्याल का? सांगा. हे बघा काय आहे, माया आणि मी एक फोटोशूट करतोय, त्याचे कपडे. फोटोशूट हे आपलं असंच. हा, इथे बघा वेडी दिसते. हो. काय तुम्ही समजताना तेवढी वेळी नाही या मी, मला कळतं डिझायनर वेअर आणि असंच फोटोशूट. हा, मग आता काय एखाद्याची आवड असते डिझायनर, तर असं. पण लग्नाचे कपडे म्हणजे ते कुर्ते फिरते लग्नाचे कपडे घालून तुम्ही असंच फोटोशूट करताय. ओ माय गॉड, काय माणूस आहे म्हणजे. एका बायकोला डिवोर्स देऊन दुसरीला न सांगता तिसरीशी चक्क लग्न करतोय. एक मिनिट, जरा शांत व्हाल का तुम्ही? हा जो काही ड्रामा त्रागा करताय ना, तो शनायासमोर करू नये म्हणून तुम्हाला सांगायला आलोय मी की आता हे जे काही बोलताय ना, हे प्लीज शनायासमोर असा विषय काढू नका. नाही अहो, म्हणजे समजून घ्या ना तुम्ही. तुम्ही फोटो काढणार आणि तुम्ही जगाला ओरडून सांगणार की आमचं लग्न झालंय ना. असं काही होणार नाहीये, हे तुम्ही ओरडून सांगू नये म्हणून तुम्हाला सांगायला आलोय. आता माझं शांत ऐका. हे बघा, शनाया आल्यानंतर तिच्या समोर हा विषय काढू नका. म्हणजे काय होईल, तुम्ही ना तुमच्या बुद्धीनं, म्हणजे जेवढी काही आहे त्या बुद्धीनं तुम्ही काहीतरी एखादी स्टोरी बनवाल. तुम्हाला काय वाटलं, असं झालं असेल, तसं होईल असं करून तुम्ही काहीतरी सांगाल. बरं, शनाया तिच्या बुद्धीनुसार काहीतरी त्याचे वेगळे अर्थ काढेल आणि एकंदर सगळा घोळ होईल. तर मला ना हे घोळ नकोय, हा त्रागा नकोय, ही भांडणं नकोय, मला शांतता हवी आहे. तेवढी शांतता मला द्या, कळलं? खरं सांगताय तुम्ही? मी खरं सांगतो, मी खोटं का सांगेन? आणि तुम्हाला नाही का विश्वास बसत आहे, एक काम करा, तुम्ही सरळ जाऊन केड्याला विचार, तोच आमचे फोटो काढणार आहे ना, मग तर विश्वास बसेल. त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की प्लीज शनायासमोर हा विषय काढू नका. ओके? आता मी सांगितलं, यांनी ऐकलं तर शपथ. खा तुम्ही, खा. मी सांगते ना, ते आल्यानंतर काहीतरी वेड्यासारखंच सांगणार आहे. ती झालंच. आले बघा. सांगा ना, काय विचार केलाय? शनाया सांग. बोक्याने सांगितलेली आयडिया मला प्रचंड आवडली. तर ही आयडिया मी सांगितल्यावर इथे मोठं डिबेट होणार आहे हे मला माहिती आहे ऑलरेडी.
पण या आयडियाने डेफिनेटली आपल्या प्रोडक्टला आणि आपल्या बिझनेसला फायदाच होणार आहे. सो माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही या बाबतीत इमोशनली विचार न करता प्लीज सगळ्यांनी प्रॅक्टिकली विचार करा. ठीक आहे? तुमची आयडिया काय आहे ते तर सांगाल की नाही? बोक्याने असं सुचवलंय की जावयाच्या कॅरेक्टरसाठी आपण दुसऱ्या कोणाला न विचारता गुरुनाथ सुभेदारला विचारायचं. काय? गुरु सरांनी जावयाचा रोल करायचा ही तुझी आयडिया आहे? हे कसं शक्य आहे? काही काय बोलताय तुम्ही? मी म्हटलं ना काहीतरी वेड्यासारखा विचार करणार आहे. एकच मिनिट माझं ऐक ना फक्त. सिरियसली पण तू एकदा प्रॅक्टिकली विचार कर. नाही, खरंच फायदा होईल. मग फायदा होणार असेल तर काय हरकत आहे? अरे पण कसा फायदा होणार आहे? तेच तर. बोक्या तू सांग ना आता. तुमच्या तिघांबद्दलही लोकांच्या मनात वेगवेगळी इमेज आहे, वेगवेगळे विचार आहेत आणि लोक आता तुम्हाला तिघांना नीट ओळखतात. तुमच्या तिघांचं नातंही म्हणजे आधीपासूनचं नातं सुद्धा आता लोकांना माहिती आहे. तर या सगळ्याचा आपल्या प्रोडक्टला फायदा होऊ शकतो. किंवा तुम्ही तिघं जेव्हा एकत्रित वेगळ्या रूपात ऍड मध्ये दिसणार तेव्हा लोकांच्या मनात वेगळे विचार सुरू होणार. आणि जर आपण बदल फोकस करतोय, शनाया आल्यामुळे होणारा बदल जर फोकस करतोय, जेव्हा ही 3 माणसं दिसतात ना जाहिरातीत तेव्हा तिथूनच चर्चेला सुरुवात होते. तर अशी सगळी कल्पना आहे किंवा हा सगळा थॉट आहे त्याच्या मागे. आणि या सगळ्यामुळे आपल्या कंपनीला प्रचंड प्रॉफिट होऊ शकतो. विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज. हे बघ सौमित्र, तू आता जे सांगतोय चल चांगली कॉन्सेप्ट आहे. हा, कदाचित कंपनीचा फायदाही होणार असेल, पण मला हे मान्य नाहीये. आता याला काय अर्थ आहे? तुला कल्पना आवडते पण तुला मान्य नाही म्हणजे काय? काय प्रॉब्लेम काय? गुरुनाथ सुभेदार हा माझा प्रॉब्लेम. राधिका मसाले या कंपनीशी गुरुनाथ सुभेदारांचा कधीही संबंध येऊ नये असं मला वाटतं. एक्झॅक्टली. आणि मलाही वहिनींचं बोलणं पटतंय. मॅम, ऍडचा विचार करताना मी ना कंपनीच्या फायद्याचा विचार करते. तुम्ही बघा ना, लोक आपल्या प्रोडक्टसाठी खोट्या ऍड्स करतात की नाही. मग आपण जर खोट्या माणसाचा वापर केला तर काय काय प्रॉब्लेम आहे? हे काय बोलतेस तू? ज्या माणसाने आधीच आपला विश्वास गमावलेला आहे त्या माणसावरती आपण विश्वास ठेवायचा? मी हेच सांगते ना नेहमी की आपल्या कंपनीमध्ये विश्वास ही गोष्ट जास्त महत्वाची. हो, पण आता या पुढे जर आपण विचार करणार आहोत की नाही त्याच्या पलीकडे जाऊया ना राधा. तू आता कंपनीचा फ्युचरचा विचार कर ना. अरे पण आपल्याकडे अजून वेळ आहे ना. आपण अजून काहीतरी विचार करू. आणि दुसरा काहीतरी मार्ग नाहीये का? निघेल की दुसरा मार्ग? दुसरे लाख मार्ग सापडतील रे, पण ह्या मार्गामुळे जे सक्सेस आपल्याला मिळेल ना ते दुसऱ्या कुठल्या मार्गामुळे नाही मिळणार. एक्झॅक्टली. राधा, मी तुला आता फायनल विचारतोय. माझं उत्तर मी तुला ऑलरेडी दिलंय सौमित्र. ठीक आहे. मग राज, मी पण आता तुला फायनल सांगते. तुला आठवतंय तू मला राधिका मसाले बाबतीतले सगळे निर्णय घेण्याचा सगळा अधिकार दिला होता? हो. हा, मग आता आणि माझ्या डिसिजन्समुळे तू मध्ये मध्ये काही बोलणार नाहीस हे पण तू बोलली होतीस. हो, मी असं म्हणाले होते. मग प्लीज, मी गॅरी बाबतीत काही डिसिजन घेण्याआधीच तू जर का हो म्हटलीस तर बरं होईल ना. बरं, आज मला दिसतंय की तू इमोशनली विचार करतेस. मला तेच म्हणायचं की तू आता अथर्वची आई म्हणून विचार करू नकोस ना. तू तसा विचार केलास तुला ऑब्व्हियसली आठवणार आधी सगळं काय घडलं होतं ते. तू आता फक्त बिझनेस वुमेन राधिका सुभेदार म्हणून विचार कर ना. म्हणजे प्रॅक्टिकली तुला कळेल अगं तुझ्या एका होकाराने कंपनीचा कितीतरी फायदा होणार आहे. हे जे काही तुम्ही बोलता ना ते मला अजिबात मान्य नाहीये. पण तुम्हा सगळ्यांची हीच जर इच्छा असेल तर मी करायला तयार आहे.